श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त श्री गुरुदत्त मित्र मंडळ व श्री गुरुदत्त महिला एकता भजनी मंडळ तर्फे भव्य महाप्रसाद भंडारा वाटप। याबाबत अधिकृत अशी की धुळे शहरातील प्रमोदनगर सेक्टर नंबर 2 येथील इच्छापूर्ती श्री गुरुदत्त मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी या ठिकाणी दत्त जयंती उत्साहात साजरी होत असते। त्यानिमित्तानेच काल दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी भव्य पालखी सोहळा पार पडला, तर संध्याकाळी भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला। तर सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी भव्य महाआरती महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। तर यावेळेस शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला। या कार्यक्रमासाठी संपूर्ण इच्छापूर्ती श्री गुरुदत्त मंदिर येथील श्री गुरुदत्त मित्र मंडळ व श्री गुरुदत्त महिला एकता भजनी मंडळ प्रमोदनगर यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। काळजीपूर्वक घ्या, कुठेही पडू देऊ नका, कारण की प्रसाद हा पायदळी येईल, अपमान होईल अन्नाचा। त्यामुळे आपण सर्वांनी व्यवस्थित व रांगेत प्रसाद घ्यायचा आहे। गुरुदेव दत्त आमच्या सालाबादाप्रमाणे प्रमोदनगर परिसरामध्ये याही वर्षी मोठ्या उत्साहाने दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे। या कार्यक्रमामध्ये 14 तारखेला दत्तांच्या पालखीचं पूर्ण प्रमोदनगर परिसरामध्ये मिरवणूक निघाली। संध्याकाळी भजन संध्या अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या ठिकाणी पारिजात चव्हाण व गायत्री चव्हाण आणि त्यांची टीम यांनी भजन संध्या अर्थात दत्त संध्या म्हणून छान असा प्रोग्राम त्या ठिकाणी आयोजित केला। आणि आज सकाळपासूनच या कार्यक्रमाला विशेष करून आपले लाडके आमदार भैयासाहेब अनुपजी अग्रवाल यांनीही या ठिकाणी भेट दिली, शुभेच्छा दिल्या व आपण काय काम करणार आहोत याचीही त्यांनी ग्वाही दिली। त्याचप्रमाणे आमच्याकडे आज सकाळपासूनच भंडाऱ्याचा प्रोग्राम अतिशय सुंदर चालू आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा रांगा लागलेल्या आहेत। परिसरातील नागरिक व ज्येष्ठ नागरिक यांची व्यवस्था केलेली आहे। तरी दत्ता भक्तांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। आमचं श्री गुरुदत्त मित्र मंडळ आणि महिला भजनी मंडळ यांनी खूप परिश्रम घेतला आणि आमचे अध्यक्ष सचिव खजिनदार सर्व सदस्य अतिशय मैत्रीच्या वातावरणामध्ये आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले, नियोजन केलेले आणि खूप सुंदर असा कार्यक्रम साजरा होत आहे।